नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी मेजरिंग कपाच्या सहाय्याने मोजून या ठिकाणी मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। आता आपण संपूर्ण रव्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सेम त्याच कपाने या ठिकाणी मी अर्धा कप दही देखील यामध्ये घालत आहे। तर बघा अशा प्रकारे अर्धा कप दह्याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि सेम त्याच कपाने यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। म्हणजे 1 कप रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं प्रमाण या ठिकाणी मी वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। तर 1 चमचा मिठाचा मी वापर केला आहे। हा नाश्ता अधिकच छान असा मऊसूत आणि जाळीदार बनावा याकरता आपण यामध्ये 1 चमचा साखर आणि 1 चमचा तेल टाकायचे आहे। थोडीशी साखर आणि तेल घातले की बॅटरची कन्सिस्टन्सी देखील अगदी छान अशी स्मूथ तयार होते। संपूर्ण जिन्नस टाकून झाला की आपण या रव्याला अगदी छान असं वाटून घ्यायचं आहे। म्हणजे याचा आपल्याला एक स्मूथ बॅटर बनवून तयार करायचं आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अगदी छान असं बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे। ज्याप्रमाणे इडली डोसा वगैरेसाठी आपण बॅटर बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीचे हे बॅटर तयार झालेलं आहे। कोणत्याही प्रकारची डाळ तांदूळ न भिजवता किंवा बॅटर न बनवता अगदी छान असा कमी मेहनतीत आणि कमी खर्चामध्ये हा रव्याचा पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। आता आपण सतत चालवत अशा प्रकारे याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सतत चालवत बॅटरला हलकंसं फेटून घेतलं की काय होते की बॅटर मस्त असं हलकं फुलकं बनतं। शिवाय नाश्ता सॉफ्ट आणि जाळीदार बनतो। साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत या बॅटरला मी अगदी छान असं फेटून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता अगोदरपेक्षा खूप छान असं हलकं फुलकं आणि फ्लफी झालेलं आहे। तर आता आपण यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत याला असंच ठेवून देऊ, जेणेकरून हे बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल। नंतरच आपण बाकीची तयारी करूया। 10 मिनिटं झाले की बॅटरला चेक करूया आणि बघा बॅटर या ठिकाणी अगदी छानपणे सेट झालेला आहे। आपण यामध्ये रवा घातलेला होता त्यामुळे रवा अगदी छान असा फुगलेला आहे। शिवाय या बॅटरची कन्सिस्टन्सी देखील अगोदरपेक्षा हलकीशी घट्टसर झाली आहे। नाश्ता मस्त असा मऊसूत आणि जाळीदार बनावा याकरता यामध्ये मी 1 छोटा चमचा इतका इनो टाकलेला आहे। इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये 1 चमचा इतकं पाणी टाकून घेऊ आणि संपूर्ण इनोला बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। जसं की हा रव्याचा नाश्ता बनवताना मी इनोचा वापर केलेला आहे। तुम्ही हवं तर खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा देखील यामध्ये घालू शकता। इनो घातल्यानंतर आपल्याला पुन्हा 1 मिनिटभर याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनो किंवा सोडा घातल्यानंतर बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब आपल्याला नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे। तर हा रव्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी अशा प्रकारे एक छोट्या साईजचा उत्तप्पा पॅन गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅनला मी अगोदर थोडंसं तेल लावून अगदी छान असं पुसून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा इतकं बॅटर घालायचं आहे। अशा प्रकारचा उत्तप्पा पॅन हा मार्केटमध्ये अगदी सहजासहजी उपलब्ध होतो। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हवं तर नॉर्मल नॉनस्टिक तव्यावरती देखील हा नाश्ता बनवू शकता। आणि बघा अशा प्रकारे चारही बाजूमध्ये मी अगदी छान असे उत्तप्पम टाकून घेतलेले आहे। हे रव्याचे उत्तप्पम अधिकच पौष्टिक व्हावे याकरता यामध्ये मी काही भाज्या घालत आहे। भाज्यांमध्ये मी कापलेला कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीरीचा वापर करणार आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये घालू शकता। तर बघा अशा प्रकारे मी अगोदर कांदा घातलेला आहे, त्यानंतर यावरती थोडीशी शिमला मिरची आणि टोमॅटो घालत आहे। शक्यतो मुले भाज्या वगैरे खाण्याचा फार कंटाळा करतात आणि शिवाय मुलांना इडली डोसा यांसारखे पदार्थ खूप आवडतात। तर अशा नाश्त्यांमध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्यांचा वापर करून मुलांना देऊ शकता। यामुळे काय होते की मुलांचे आरोग्यही चांगले राहते। शिवाय हा पदार्थ मुले आवडीने खातात। तर एक एक करत संपूर्ण भाज्या मी यावरती टाकून घेतलेल्या आहे। तर आता आपण यावरती थोडीशी कुटलेली लाल मिर्च देखील टाकून घेऊ। तुम्ही हवं तर याऐवजी चिली फ्लेक्स वगैरे देखील यामध्ये टाकू शकता। अगदी सँडविच पिझ्झालाही मागे टाकेल अशा प्रकारचा हा रव्याचा पौष्टिक नाश्ता या ठिकाणी तयार होतो। तुम्ही हवं तर यावरती थोडंसं पनीर किंवा चीज देखील किसून टाकू शकता। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त भाज्यांचाच यामध्ये वापर केलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती अशा प्रकारे झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत याला अगदी छान असं व्यवस्थितपणे शेकून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नाश्ता भाजताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर भाजायचा आहे। जवळपास 2 ते 3 मिनिटं झाली आहेत आणि नाश्त्याची वरची बाजू छान अशी कोरडी झाली आहे। तर आता आपण यावरती थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याला दुसऱ्या साईडने पलटवून घेऊ। म्हणजे दुसऱ्या साईडने याला हलकं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे मी याला दुसऱ्या साईडने पलटवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मागच्या साईडने याची बाजू अगदी छान अशी कुरकुरीत झाली आहे।
शिवाय मस्त अशी डिझाईन देखील या नाश्त्यावरती दिसत आहे. तर बघा अशा प्रकारे पलटवून आपण दुसऱ्या साईडने 1 मिनिटभर याला शेकून घ्यायचे आहे. हा रव्याचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. याकरता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळेल असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि बघा एक करत दुसऱ्या साईडने मी अगदी छान असं याला भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि सेम प्रोसेसने बाकीचा उरलेला नाश्ता देखील अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे. आणि बघा अगदी छान असा जवळून मी तुम्हाला हा नाश्ता दाखवत आहे. लहान मुले तर बघता क्षणी फस्त करतील असा हा रव्याचा पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. तर आता आपण सेम प्रोसेसने बाकीचा उरलेला नाश्ता देखील अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज नाश्त्यासाठी काय बनवावे, मुलांना टिफिनला काय द्यावे किंवा कमी तेलामध्ये काहीतरी पौष्टिक पदार्थ खायचा म्हटलं तर ते सुचत नाही. तर अशावेळी तुम्ही फक्त 1 कप रवा आणि भरपूर असा भाज्यांचा वापर करून संपूर्ण कुटुंबासाठी हा नाश्ता बनवू शकता. खूप साधी, सोपी, झटपट होणारी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.